त्र्यंबकेश्वर श्री त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग मंदिर हे नाशिकपासून 28 किमी अंतरावर स्थित आहे। गोदावरी नदीचे उगम स्थान असणाऱ्या ब्रह्मगिरी पर्वताच्या पायथ्याशी त्र्यंबकेश्वर वसविण्यात आले आहे। अत्यंत सुंदर असा हा परिसर आहे। हे मंदिर तिसरे पेशवे बाळाजी बाजीराव सन 1740 ते 1760 यांनी जुन्या मंदिराच्या जागेवर बांधले असून अनेक भाविक येथे दर्शनाला येत असतात। त्र्यंबकेश्वर मंदिर जगप्रसिद्ध आहे। पुरातन काळामध्ये हे मंदिर बांधण्यात आले। मंदिराच्या चारही बाजूला 4 दरवाजे आहेत। पश्चिमेला असलेला दरवाजा हा फक्त विशेष कार्य असेल तेव्हाच उघडला जातो, बाकी दिवस भक्त इतर 3 दरवाजातून प्रवेश करून ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेऊ शकतात। त्र्यंबकेश्वर येथे असलेले मंदिर हे काळ्या शिळेपासून बनलेले आहे। मंदिराची रचना अप्रतिम असून आकर्षक आहे। मंदिरात असलेल्या गर्भगृहामध्ये शिवलिंग आहे। हे शिवलिंग आपल्याला डोळ्यांच्या आकाराचे दिसतात आणि त्यामध्ये पाणी भरलेले असते। जेव्हा आपण लक्षपूर्वक बघितले तर त्यामध्ये आपल्याला 3 छोटे छोटे लिंग दिसतात। त्या लिंगांना ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांचा अवतार मानले जाते। हे मंदिर कालसर्प पूजेसाठी आणि निधनानंतरच्या विधीसाठी जास्त प्रसिद्ध आहे। प्राचीन काळी त्र्यंबक ऋषीची ही तपोभूमी होती। गोहत्या पापातून मुक्ती मिळण्यासाठी गौतम ऋषींनी येथे कठोर तपस्या करून शिवशंकराकडून गंगा नाशिकला आणण्याचे वरदान मागितले। या वरदानामुळेच गंगा अर्थात गोदावरीचा येथे उगम झाला असे सांगण्यात येते। गोदावरीच्या उगमासह शिवशंभून आपल्या वास्तव्यासाठीही होकार दिला। त्र्यंबक ऋषींमुळेच या मंदिराला त्र्यंबकेश्वर असे नाव पडले।